वासना काय आवाज थोडं खाली मोबाईल खाली घ्या थोडं तेवढं मोठे नाही माहिती चालू नाही नाही काय होऊ शकतं ठीक आहे ज्यांच्या कॉलेज दिला काशीत कॅमेऱ्याचे बोलून उदय बोम थोडस पुढे ठेव मला लावले काशी त्या फ्रेम मध्ये उभा राहतो ना थोडं माहिती ठीक आहे पाटील साहेब तुम्ही निवेदन करा आधी तुमची भेट झाली कुटुंबियासोबत काय चर्चा झाली संतोष भैया देशमुख यांचे हत्या होऊन आता 2.5 महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटले. गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि ही राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय. राज्य सरकार जाणून बुजून बदनामीच्या दिशेनं चाललं, जाणून बुजून त्यांच्याच हातात. इतकी क्रूर हत्या देशमुख भैयांची झाली आणि एवढी क्रूर हत्या झालेली असताना साध्या याला मागणीच नाही म्हणायला पाहिजे. साध्या मागण्या म्हणतो ना आपण, याला मागणीच नाही म्हणायला पाहिजे. एखादे विषय सरकारच्या समोर येणं आणि त्याला ताबडतोब डांबून टाकणं हे सरकारचं काम असतं. यांना एक सवय लागली बघा, पूर्वी ही नव्हती. एखादी मागणी सांगितली की आपण ते म्हणतात आम्ही चौकशी करतो आणि त्यांच्याबद्दलची जर असेल तर चौकशी नाही करत. आमच्याकडे ये नाही तुला जेलला टाकू, दोनच पर्याय आहेत सरकारचं. तसं गोरगरिबांच्या बद्दल 2 पर्याय नाही. विनाकारण वेठीच धरलं जातं जनतेला. त्यांना सत्तेसाठी जर काही गोष्टी लागल्या तर सरळ सरळ स्पष्ट भूमिका आहे त्यांची. तू आमच्यात ये नाही तुला जेलला टाकेन, तू आमका आमकामय झालाय आम्हाला. काय कुठाना असेल त्यांनी कुठं काय केलेलं असेल साध्याच विषयावर त्याला वेठीच धरलं जातं, सरकारच्या बाजूने घेतलं जातं. म्हणजे बघा न्यायात किती तफावत आहे. आणि इथं संतोष भैयाच्या हत्येमध्ये 200पेक्षा जास्त लोक निघतील, 200पेक्षा जास्त. त्याच्यात अर्ध्याच्या पुढं म्हणजे 70-80 नावं तर मीडियाच्या बांधवणीच काढली. म्हणजे तपास यंत्रणा सरकारकडे पाहिजे तर खरे शाबासकी मीडियाच्या बांधवाला द्यावा लागेल की तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग आहे त्यांची. खरे अन्यायाला खोदून काढायपर्यंत ते जातात, खोदूनच काढतात. बुडात राह तू पातळात राह तरी खोदूनच काढतात. तरी अटक नाही, 6 रुपये नाही. कुणी गाड्या पुरवल्या हत्या झाल्याच्या नंतर नाही, त्याची ती एक तर गाडी झाकून ठेवली. आता उघडली कशी काय माहिती, मीडियाच्या बांधव गेलो. म्हणजे पोलिसांची जबाबदारी तिच्यावर जर धूळ पडली तर तुला सस्पेंड करू. बघा दहशत. म्हणून त्यांनी त्याला कापड आणले पदरून शिवून आणि त्याच्यावर झाकून टाकलं. का सुद्धा माझ्या गाडीची खराब होता नाही, कारण त्यातून साहेब गेलेली त्या गाडीत. जगद्गुरू होते का कोण ते सरमाड का खरमाड कोण येते ते गाचपणामध्ये टाकलं, त्या गाडीतून गेलतो म्हणून त्याला झाकून ठेवलं. वा ही न्याय. देशमुख कुटुंब तळमळ करत आहे तिथं वेगळा न्याय. कुणी राहायला घर दिलं तो 6 रुपये नाही. तो पोलीस स्वयरा त्यांचा मुख्यमंत्र्यांचा पुढे गेलं तेच नाव प्रकाश महाजन, प्रशांत महाजन
त्याला 6 आरोपी केले नाही. त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे यातल्या मॅटरमध्ये. दाबू लागायला, पैसे खायला तेव होता जमून त्याचा. पैसे खाणं, देणं, पैसे पोच करणं सुद्धा तेवच आहे. आरोपच आहे त्याच्यावरती. आरोप नाही तर हे सत्य. परत तो राजेश पाटील तो बी मध्ये टाकला ना तो. वा रे वा, गृह मंत्रालय, दत्तात्रय बिकट, दिलीप गीते हे नवीन आहेत आता. हे लफड्या सहभागी असणारे लफडेखोर, गोरख फड, रमेश घुले, आणखीन बरेच नाव आहेत बाबा. ते कोणी 6 आरोपी नाही. त्या शिवाजीनगर स्टेशनचा PI नाही तो हा, त्याने बी त्याच्याकडे बरीच माहिती आहे. तो बी आंदोलन दडपायला अगोदर दडपत होता. जो पटकून उरका, हे करा. म्हणजे त्याच्या जर घरातलं कोणी एखाद्या बार असं मारलं किंवा मेलं तर असंच म्हणणार का तेव्हा आता पटकून उरका म्हणून. परत गेवरायला रगी दिल्या नेऊन. ते थंडी वाजत होती अजून. तिथं एशी लावली होती प्रचंड. एशीत थंडी वाजली म्हणून रागा नेऊन दिल्या. वेगळेच प्रकार. तिथं कारवाई सरकारकडून होत नाही. चार्जशीटमध्ये छेडछाडी होण्याची 100% शक्यता. तपास यंत्रणेला 100% मुभा दिलेली नाही. 100% गृह मंत्रालयाने, मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्यात सोडू नका एक सुद्धा, तर आत्तापर्यंत बीडचं अर्ध जेल भरलं असतं. एवढी गुंडगिरी पसरलेली, एवढी मोठी टोळी, खून करणाराची, खंडण्या मागणाराची, आणि यांना सांभाळणारा एक. त्याला बी कोणचा कानून आता पडलाय तो, डोळे का काय काय झाले त्याला. म्हणजे तो सुद्धा याच्यातच आहे. कारण आम्ही का नाव घेतो त्याचं, त्या धनंजय मुंड्याचं, त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपी. बडा नेता कोण मग? टोळ्या सम्राट यालाच नाद आहे. बाकी त्याला कोणाला नाद नाही. असली पैसा कमवणे, सत्ता पाहिजे, पद पाहिजे, हे त्यालाच नाद आहे. आणि हे त्याचेच लोक आहेत. अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्यासारख्याला चौकशाला देत. नुसतं जवळ हिंडलं तरी. आणि मग आता हे त्याचे लोक आहेत. हेच म्हणलेत 5 वर्षे त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं. मग आता त्याचेच लोक आहेत. ते कसं काय 6 आरोपी होऊ शकत नाही? मग मंत्री म्हणून होत नाही काय? 6 आरोपी व्हायलाच पाहिजे ना देव. अरे आमच्यासारखे गोरिबाचे लेकर होते, आंदोलनात उभा राहिले तरी ती शूटिंग करायला येते त्यांचे लोक. आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील, म्हणजे रास्ता रोको करताना साधा साखळी उपोषण करतानाचे अनुभव आहेत आम्हाला. 1.25 वर्ष सरकारचे. आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला, बंदुकीच्या दस्त्याने मारलं त्यांना, गोळ्या संपल्यावर. आज 307 मध्ये येते. म्हणजे मारा आम्ही खाल्ला, डोके आमचे फुटले, आया बहिणी रक्ताच्या थाळ्यात आमच्या पडल्या. आमच्या 9-9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या इकडून घुसल्यात, इकडून निघाल्यात. ही सत्य परिस्थिती. ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना बढती मिळाली. म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटरमध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना. आणि 307चे गुन्हे आमच्यावर आहेत, 120B सारख्या कलमा आमच्यावर आहे. तिथं आम्ही काही नाही करू ना. कट रचला पोलिसांनी, कट रचायचं सांगितलं सरकारने, आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा. असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात. असला न्याय. आणि संतोष भैयाच्या मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे. म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा. यांना नाही संपवलं, त्यांनी सोडून दिलं. एका एकाला सोडून दिलं. बघा गाड्या सोडणार, खून झाला, खंडणी मागितली, खंडणीतून खून झाल्याला. एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला. खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार. आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्या नेत्याला फोन गेलाय, म्हणजे तोच, दुसरा कोणीच नाही. हे ज्यावेळेस खून करून पळाले, यांना गाड्या कोणी दिल्या ते 6 आरोपी नाही. त्यांना घरं कोणी दिले ते पण 6 आरोपी नाही. त्यात जर आमच्यासारख्या गरिबांचे मराठ्यांचे असते तर आत्तापोत पुरं घर नेलं असतं यांनी. म्हणजे सगळं सांभाळणार, विनाकारण टॉर्चर केलं असतं. आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा टॉर्चर करतं हे सरकार. का सहकार्य करता म्हणून? गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला. तर मग आता खून करणारा कोण कोण सहकार्य करतायत हे कसं काय मध्ये नाहीत? पोलीस नाहीत,
6 आरोपी गेलेले याच्यात. कोण डॉक्टर आहे देव तो बी आणखीन 6 आरोपी नाही. मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर कीकडे असं उंचीवर जाते ते वरून खाली मुकादम चालतो टोळी सामील व्हायचं. एवढं बधीर डोक्याचं असतं का कोणी. लोक गरिबीतून उंचीकडे जातात ते डॉक्टर झालं त्यांनी डॉक्टरची सोडून दिली मुकादम झालं ऊस तोडायचं. पागल डोक्याचं तो आहे हे असल्या टोळ्या. आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचं ऑपरेशन का काय झालंय ते पडलं तिकडं. आता पडलं नाही ते त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहीत झालं घेऊ सुद्धा त्याच्यात. हे आरोप नाही हे सत्य. फक्त आता सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ते हे लोकांना पकडत नाही. हे सोडून देते सगळ्यांना. ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे. पण आता मध्ये काय अशा घटना करायला लागली ती त्याच्यात थोडंसं आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देतात की काय सगळे. घराचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून. आणि मुख्यमंत्र्याला जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आधीच द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला. सोडूच नको बरं एकाला बी. आयला पाठ थापटी देऊन बा त्याचे लोक मुख्यमंत्री. चला चॅलेंज आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला एक बी सोडायचा नाही याच्यातला. हाय ते धरून आणा पाठ थोपतो आम्ही सगळेजण तिकडे येऊ. टोटल लेकरा बाळासहित सगळं मस्साजोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोपटाय. देऊ द्या आदेश. अर्ध जेल भरणं अर्ध. आमच्यासारखेच नुसते संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी दे. मग त्या संघ फोटो असणारे मध्ये कसं का टाकेल नाही. यांचे लोक शिवजयंतीला सुद्धा विरोध करायलेत. फोटो असणारे कार्यकर्ते काय. मला आता गाडीत माहिती मिळाली हो. आधी मला माहिती द्यायला पाहिजे होती. माहिती देत जा यार मला. हा बॉन्डच काढला असता त्यांचा कसला असता. आता मी आहे ना मला काय नेतेगिरी करायची का इथं. मी फक्त मला ती तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशानं आत्तापर्यंत समाज बघत होता की हे न्यायच देणार. आणि आत्तापर्यंत अशी वार्ता पण होती. पण ह्या 8-10 दिवसात अशी वार्ता गेली की एक आरोपीला 6 आरोपी करत नाहीत. याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले. त्या वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटतं. जिथून पुढे आम्हाला वाटावं. या मस्साजोग गावातून आमची मस्साजोग गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले मी ती विनंती करायला आलो की तुम्ही ते करू नका. पण त्यांच्याकडं मंत्रिमंडळाचं एकही शिष्टमंडळ नाही आलं सुद्धा नाही. कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही. जिथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसती. एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारनं त्यांचं घराणं ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची. मान्य नाही. मान्यवर भरोसा नाही. आता 2 महिने झाले गाव करायचे गेले त्याच्यात मान्यतच हे मान्य ते मान्य करत काहीच नाही. आता अंमलबजावणीच केली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स. सगळे आरोपी मध्ये टाकणे तपास यंत्रणेला मोकळा हात सोडणे मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन द्या जेलात इतकी मुभा देणे हे आता गरजेचं आहे. मग सोमनाथ सूर्यवंशीचं मॅटर असू द्या याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे. आणखीन तरी उपोषणाला त्यांच्या वेळ मी तर विनंती केलीच त्यांना. पण अंतिम निर्णय आता शेवटी गावकऱ्याचा. त्यांच्यासोबत सगळं राज्य त्यांच्यात कोणी चपडप करणार नाही. त्यांचा न्यायासाठीचा लढा हा कोणात धमक नाही या राज्यात हिसकून घेण्याची. त्यांचं लेकरू गेलं तुमचं कोणचं वर्चस्व आहे. तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचं. इथं काय टप्पर नाही कोणाची. इथं गावकऱ्यांचं एक लेकरू गेलेलं आहे. त्यांना न्याय पाहिजे. याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही. कोणी आणलं का आम्ही आहेत ना. काळजी करायची गरज नाही. पण आमचं लेकरू गेले विनंती करणं कर्तव्य होतं त्यांना. परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागले ते तरी का वर्ग बसतील. पण शेवटचं सांगतो जर का मस्साजोग गावकरी देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य पुरं ढवळून येईल. सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणं लय गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात. त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले
असा मेसेज जाणार आहेत. आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी आहेत की काय असा संदेश जाईल तो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका. गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभाग आहे हा ते प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका. तुम्ही मोडून काढा सगळे. जसे बाकीच्यांनी नुसती कमेंट टाकली तरी 8-8 महिने त्यांना जेल भोगायला लावलं नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून. मराठ्यांचे होते गरिबाचे म्हणून. तसं संदेश जाऊ द्या. आरोपी संघ फोटो दिसला तरी जेलातच फेकला. आणि नाव कमवायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे. देशमुख कुटुंबाला न्याय द्या. त्यांना उपोषणाला बसायची वेळ येऊ देऊ नका ही माझी विनंती आहे तुम्हाला. चलो धन्यवाद. ठीक आहे काय प्रश्न करून फक्त महाराज ठीक आहे पाटील 25 तारखेला उपोषण करणार आहेत मस्ताजोगचे ग्रामस्थ, तुम्ही उपस्थित राहणार आहेत? हा मग मी काय समाजाचा भाग नाही का? मी समाजाचा भाग आहे. मी येणार पण त्यांच्यात आम्ही चपढप नाही करणार. ते असं म्हणजे काय राजकारण ते असतं ना. गावकऱ्यांचं लेकरू गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ आली. माझं सरळ म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये. फडणवीस साहेबांनी तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊन त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तातडीनं. हे माझं म्हणणं आहे आणि ते करतील सुद्धा आणि करावं सुद्धा. नसता खूप बॅड मेसेज जाणार राज्यात. इतकी क्रूर हत्या होऊन त्या कुटुंबाला जर बसायची वेळ आली ना पूर्ण राज्य डवळून निघणार आहे. आणि तेवढे जाणते फडणवीस साहेब आहेत तेवढे ज्ञानी ते आहेत. आणि खरोखर त्यांना समूळ नायनाट जर गुंडगिरीचा करायचा असेल ना तर त्यांनी कुटुंबाला उपोषणला बसू देऊ नये. नसता राज्य पुरं इथे येणार. गावकरी मुंबईला जाणार होते मुख्यमंत्र्यांनी भेटायला, तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहेत का? कोण जाणार आहे? गावकरी मस्ताजोगचे गावकरी त्या दिवशी म्हणले होते की माहिती मला ते विषय नाही माहिती. मला जे विषय माहीत नाही त्यात मी कधी बोलत नाही. माईक दोन ओके काय अडचण नाही. ठीक आहे थांबा माझा फोन उदय हां टी व्ही